नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज एक आपण स्ट्रॅटेजी घेऊन आलेला आहे, मुव्हिंग अव्हरेज एक्सपोनेन्शियल. आता जर तुम्ही इंडिकेटरमध्ये गेला तर तुम्हाला ईएमए नावाचा एक इंडिकेटर दिसतो, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अव्हरेज. त्या सेटिंगमध्ये जाऊन जो लेंथ 9 आहे तो 200 करायचा. आता ईएमए लाईन काय सांगतो बघा. तर ईएमए लाईन म्हणजे काय, आता समजा सेटिंगमध्ये 9 ईएमए आहे, ह्याचा अर्थ लेटेस्ट 9 कॅन्डलचा अवरेज प्राइस म्हणजे तो ईएमए लाईनचा जो लेंथ आहे. जर त्याला मी 200 केलो तर ह्याचा अर्थ लेटेस्ट 200 कॅन्डलचा अवरेज प्राइस. ओके. तर ईएमए लाईन कधी वापरायचा आहे? ईएमए लाईन हा इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट आहे. कधी वापरायचा आहे तर त्याचं उदाहरण समजून घ्या, की समजा कोणताही स्टॉक असू दे, इंडायसेस असू दे, क्रिप्टोकरन्सी कोणताही असू दे, समजा अपट्रेंडला मुवमेंट करायचा आहे किंवा डाऊन ट्रेंडला मुवमेंट करायचं आहे तर ईएमए लाईन हा फायदेशीर आहे. पण कधी यूज करायचं बघा, फक्त समजून घ्या. ईएमए लाईनच्या वरती जर मार्केट असेल तर मला बाय करायचं आहे आणि ईएमए लाईनच्या खाली एसएल लावायचं आहे. मार्केट ईएमए लाईनच्या खाली गेलं तर मला सेल करायचं आहे आणि लाईनच्या वरच्या बाजूला एसएल लावायचं आहे. पण कधी तर साइडवेज मार्केटमध्ये हा काम करत नाही, हा ट्रेंडिंग मार्केटमध्ये काम करतो. आता ट्रेंडिंग मार्केट म्हणजे काय, वन वे वरच्या बाजूला जातोय किंवा वन वे खालच्या बाजूला जातोय. तर मार्केटमध्ये दोन फेज आहेत. मार्केट ट्रेंडिंग तर होऊ शकतो, नाही तर साइडवेज तर होऊ शकतो. म्हणजे साइडवेज म्हणजे ओलाटाईल साइडवेज. म्हणजे मार्केट साइडवेज असेल किंवा ट्रेंडिंग असेल तर तुम्हाला हे समजून येतोय. म्हणजे ट्रेंडिंग मध्ये मला पैसे कमवायचे असेल तर त्याच्या आधी मला साइडवेज मध्ये पैसे घेत जातात, म्हणजे एसएल जास्त हिट होऊ शकतात ईएमए लाईनला. तर मला ईएमए लाईन कुठं वापरायचं आहे तर समजून घ्या, ज्यावेळी मार्केटमध्ये साइडवेज मुवमेंट सुरू आहे, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस, तर समजून घ्या की अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळणार आहे मोठ्या मुवमेंटची. तर ते अपसाइडला बी असू शकते, डाऊनसाइडला बी असू शकते. म्हणजे आफ्टर साइडवेज मार्केट जर समजा ईएमए लाईनच्या वर जर मार्केट जात असेल एक बिग बार करून, तर मला बाईंगला एंट्री करायची आहे आणि जोपर्यंत ईएमए लाईनला परत येऊन क्रॉस करत नाही तोपर्यंत मला एक्झिट करायचं नाहीये. म्हणजे तुम्हाला वन वे मुवमेंट मिळू शकतो आणि चांगला प्रॉफिट मिळू शकतो. समजा साइडवेज नंतर मार्केट बिग बारनं खालच्या बाजूला ब्रेक केलेला असेल तर मला सेल करायचं आहे, लाईनीच्या वरती एसएल लावायचं आहे. जोपर्यंत परत येऊन लाईनीला क्रॉस करत नाही तोपर्यंत मला एक्झिट करायचं नाही. एकदा जाऊन बॅक टेस्टेड करा आणि मोठ्या टाइम फ्रेम मध्ये एकदा बघू शकता, तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो 1:3 1:4 1:5 जबरदस्त मिळू शकतो. ओके, एकदा जाऊन तुम्ही ट्राय करा. ओके, आताच व्हिडिओ कसा वाटला, धन्यवाद.